मला उपकार हा मोठा झाला, जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला। ठेच लागे माझ्या पायाला, पाणी येई तिच्या डोळ्याला, जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला, जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला। वा, सिस्टीम छान आहे तुमच्या साऊंडवर तुम्ही आई लिहिलंय म्हणजे खूप चांगलं वाटलं बरं का मला। या आईचे आशीर्वाद आहेत। विठाला आईच्या नात्याची सर दुसऱ्या कुठल्याही नात्याला येऊ शकत नाही, म्हणून प्रेम म्हटलं की माता, पतिव्रता म्हटलं की सीता। आपण जर सीतामाईचा विचार केला तर जी जनक राजाची मुलगी होती, दशरथ राजाची सून होती आणि ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी, म्हणजे जिचे वडील मिथिलेचा राजा आहे, जिचा सासरा अयोध्येचा राजा आहे आणि जिचा पती ब्रह्मांडाचा मालक, अशा सीतामाईला 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं। कुठं तक्रार मांडल्याचा उल्लेख आलाय का रामायणामध्ये? पतिव्रता म्हटलं की आमच्या सीतेला साधं झाडून घ्यायला सांगितलं तरी पप्पा ताबडतोब आम्हाला घेऊन जा। पतिव्रता म्हटलं की सीता, शास्त्र म्हटलं की गीता। आपल्याला गीता म्हटलं की आठवण यावी स्वामी विवेकानंदांची। ज्यावेळेस स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले ना, अमेरिकेला गेल्यानंतर त्यांनी शिकागो नावाच्या धर्म परिषदेमध्ये भाग घेतला, त्यावेळेस तेथील पंडितांनी आपल्या हिंदुस्थानचा ग्रंथ गीता सगळ्या ग्रंथांच्या खाली ठेवला। पण जेव्हा स्वामी विवेकानंदांना बोलण्याची संधी मिळाली, त्यावेळेस माझ्या बंधू आणि माझ्या भगिनींनो या शब्दामध्ये त्यांनी अख्खा समाज जिंकला होता। आणि पुढे त्यांनी बोलायला सुरुवात केली, इथं जमलेल्या माझ्या पंडितांनो, तुम्ही उपेक्षित बुद्धीने का होईना परंतु आमच्या हिंदुस्थानचा ग्रंथ गीता सगळ्या ग्रंथांच्या खाली ठेवला। अरे पण तुम्हीच तुमच्या कृतीतून जगाला दाखवून दिलं की जगातल्या सगळ्या ग्रंथांना आधार हिंदुस्थानचा ग्रंथ आहे। म्हणून शास्त्र म्हटलं की गीता। महाराज म्हणतात, जी मुलं गीता आणि भागवत या 2 ग्रंथांचं श्रवण करतात आणि अखंड विठ्ठलाचं चिंतन करतात, अशा रामकृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण 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 हरी, हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, हरी, जय जय राम कृष्ण, हरी, जय जय राम कृष्ण, हरी, जय जय राम कृष्ण, राम राम राम, जय जय राम कृष्ण, हरी, जय जय राम हरी, 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 जय राम, हरी, जय जय राम कृष्ण, जय राम कृष्ण। रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने, साजने सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने। रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने। रूप पाहता लोचने सुख झाले हो
बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी आवडी म्हणून विठ्ठले आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आधार देवी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम आपल्या हिता जो असे जागता आपल्या हिता जो असे जागता माता पिता तया प्रिया धन्य माता पिता तया दिया धन्य माता पिता तया दिया कुळी कन्या पुत्र होती जय सात्विका 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 तया हरी वाटे दे दयाचा हरी गवाडी देवा दयाचा हरी गवाडी देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता
म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका कन्या पुत्र होती जे सात्विका कन्या पुत्र होती जे सात्विका दयाचा हरी गवाटे देवा दयाचा हरी गवाटे देवा विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका तयाचा हरी एक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी एक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझा दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी एक वाटे देवा महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडली काय दातुं मुनींद्रे समागत्य दिष्टंदमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपा
कृपादान कथेचा विस्तारो त्यांचा कृपादान कथेचा विस्तारो त्यांचा कृपादान कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांच्या केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा सर्वांच्या परिचयाचा 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी विठाला अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं महत्वाचे आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात निमित्त सर्वांना माहिती आहे आज ज्या मातेचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे ती या लेंगरे परिवारातील असणारी माता कैलासवासी सगजांबाई महादेव लेंगरे यांच्या या मातेच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा ज्या निमित्ताने मला दिली त्या निमित्ताने त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपल्या या महादेववाडीमध्ये बघा सेवा ज्यांनी दिली ते पण महादेव महाराजच आहेत ज्या ठिकाणी आहे ती महादेववाडीच आहे आणि ज्यांच्या घरी आहे ते महादेव लेंगरेच यांच्या कुटुंबाने सुंदर असं आजच्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे मग सर्वांची साथ सर्वांची उपस्थिती आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या कीर्तनाला सुरुवात विठाला 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 या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागेत त्यांचेच माता पिता धन्य धन्य माता पिता तयाची आणि जी मुलं सात्विक कुळामध्ये जन्म घेतात मुलगी असो अथवा मुलगा असो महाराज म्हणतात तयाचा हरिक वाटे देवा त्यांचं मलाच काय तर देवाला सुद्धा त्यांचा हर्ष होतो कारण ती मुलं काय करतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची आणि अशा मुलांची सेवा मला घडावी असं तुकोबाराय या अभंगातून अपेक्षा करतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही पण कुणाची कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठाला 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 या ठिकाणी जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत त्याच मुलांच्या माता पित्यांना धन्यता आहे या ठिकाणी 4 विकल्प पडतात काही लोक जागीत पण त्यांना हित कळत नाही काहींना हित कळतं पण ते जागे राहत नाहीत काहींना हितही कळत नाही ते जागेही राहत नाही म्हणजे एखाद्याला बळच दुसऱ्याच्या आग्रहाने कीर्तनाला आणलं जातं पण जरी कीर्तनाला आणलं तरी ती मोबाईलमध्ये बघत बसतं कीर्तन ऐकत नाही हित माहिती आहे पण हिताच्या ठिकाणी जागा नाही काही लोकांना हितही कळत नाही जागाही राहत नाही म्हणजे अशी लोक म्हणतात की पुण्य म्हणजे भुलताप आणि पाप म्हणजे धमकी हा महाराज लोकांचा काय धंदा आहे पण जोपर्यंत जगायचं जोपर्यंत मज्जा करायची तोपर्यंत त्याला हितही कळत नाही आणि तो त्या हिताच्या ठिकाणी जागाही राहत नाही पण महाराज म्हणतात जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत त्यांचेच माता पिता धन्य आहेत धन्य माता पिता विठाला 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 आज एका मातेचं वर्ष श्राद्ध या ठिकाणी आपल्या आई वडिलांच्या ऋणातून आपण उतराई होण्याचा किती जरी प्रयत्न केला अगदी त्यांच्यासाठी जीव जरी दिला तरी त्यांचे उपकार कधी आपल्याला फेडता येत नाहीत काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा आणि म्हणून या मुलांनी खऱ्या अर्थाने कौतुक करावं या कुटुंबाचं मला वाटतं त्यांचा मुलगा आहे वेताळ लेंगरे आणि मुलगी नाही द्वारका सोलवणे अशा पद्धतीने ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला लहानाचं मोठं केलं चांगलं वळण लावलं संस्कार दिले आणि असे माईबाप जिना जन्म दिला ते आपल्या जीवनातून जाणं म्हणजे दुःख होणं स्वाभाविक आहे
परंतु आज खऱ्या अर्थाने एका मुलाचं कर्तव्य आहे, आई गेल्यानंतर, वडील गेल्यानंतर त्यांच्या नावाने पिंडदान करणं, वर्षश्राद्ध करणं. आजचं हे वर्षश्राद्ध म्हणजे त्या माईबापाच्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थाने धन्य माता पिता तयाची, त्यांना धन्यता देण्यापेक्षा, कारण कीर्तनाची कल्पना मनामध्ये येणं, काहीतरी आपल्या आईच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने नामस्मरण घडावं असा विचार, अशी कल्पना आपल्या डोक्यामध्ये येणं, पण त्यासाठी सुद्धा काय लागतंय? पुण्य लागतं. त्यासाठी सुद्धा काय लागतंय? संस्कार लागतात, लक्षात घ्या. आणि म्हणून या घरामध्ये खऱ्या अर्थाने या मुलांनी कीर्तनाचं नियोजन केलं. महाराज म्हणतात, जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागे, धन्य माता पिता तयाची. या ठिकाणी आपण जर विचार केला तर वाचार्थ आणि लक्षार्थ यामध्ये फरक आहे. या ठिकाणी महाराज म्हणतात, तुम्ही जागं राहायचं म्हणजे काय? जागं राहायचं म्हणजे काय? रात्रीचं झोपायचं नाही असं आहे का? तर जागं राहायचं म्हणजे काय? मी तुम्हाला एक उदाहरण देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर समजा एखादा उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहिला तर तो काय कधी खाली बसतच नाही का? बसतो ना. पण आपण सगळे काय म्हणतो की तो उभा राहिला. मग उभा राहणं म्हणजे काय? तर उभा राहणं म्हणजे तो त्या कार्यासाठी तत्पर आहे. तसं या ठिकाणी जागं राहायचंय म्हणजे परमार्थ करण्यासाठी तत्पर राहायचंय. विठ्ठल परमार्थ करण्यासाठी. कारण परमार्थाच्या बाबतीमध्ये आपण झोपलेलोच आहोत, व्यवहाराच्या बाबतीत, प्रपंचाच्या बाबतीत आपण जागे आहेत. पण खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी जागं राहायचंय त्या ठिकाणी मात्र आपण झोपलेलो आहोत, त्या ठिकाणी मात्र आपण जागे नाही आहोत. म्हणून संत महात्म्यांनी आपल्याला बऱ्याच ठिकाणी जागं करण्याचं काम केलेलं आहे. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, कवी व्यथा जन्माच्या. उठा जागे भारे आता. कोण म्हणता आपण जागे नाही? आपण पण जागे आहेत. कारण आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपण श्रीमंत असावं, आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपण गरीब असावं. असं वाटतं का? नाही. आपल्याला असं वाटतं प्रत्येकाला आपण श्रीमंत असावं, प्रत्येकाला असं वाटतं आपण पुण्यवान असावं, प्रत्येकाला असं वाटतं आपल्याबरोबर कोणाची भांडण तंटे नसावीत आणि आपली पण कोणासोबत नसावीत. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपण निर्भय असावं, आपल्याला कोणाची भीती नसावी. पण महाराज सांगतात, जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला पुण्यवान व्हायचं असेल तर आधी असलेल्या पापाचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला भांडण तंटे टाळायचे असतील तर बाजूपेक्षा जास्त बडबड कमी करावी लागते. आणि जर तुम्हाला निर्भय राहायचं असेल तर आपल्या हिताच्या ठिकाणी जागं राहावं लागतं. कारण मौनाने कलहाचा नाश आहे, जपाने पापाचा नाश आहे, आणि जिथं जो जागा आहे तिथं भीतीचा नाश आहे. पण जागी राहण्याची सुद्धा मर्यादा आहे. माणसाने कुठपर्यंत कधी जागे राहिलं पाहिजे त्याची पण मर्यादा आहे ना. दिवा विझून गेला, आता तेलाचं दान काय उपयोगाचं आहे का? चोर पळून गेले, आता सावध राहून काय उपयोगाचं आहे का? तसं वेळ निघून गेली, आता जागे राहून काहीही उपयोगाचं. काही काही लोक जागी राहतात पण वेळ निघून गेल्यानंतर. मी तुम्हाला एक हास्यास्पद सांगेल. एका माणसाचं घर पेटत होतं आणि घर पेटत असताना त्याच्या मुलांनी त्याला बाहेर बोलवलं. बाबा घर पेटतंय, बाहेर या. नाही नाही, अगोदर टिकावा ना. अहो पण घर पेटतंय. अरे एकदा सांगितलेलं कळत नाही का? अगोदर टिकावा ना, अगोदर आपण आड खोदू आणि पाणी लागलं म्हणजे मग घर विझू. म्हणजे काही लोक जागी राहतात पण वेळ निघून गेल्यानंतर. म्हणून जागी राहण्याची सुद्धा एक मर्यादा आहे. परमार्थ केला पाहिजे, पण कधी? तरुणपणात का म्हातारपणात? तरुणपणात. पण अलीकडे जास्त संख्या कुणाची परमार्थात? मी असं म्हणत नाही की म्हाताऱ्या माणसाने कीर्तनाला यायचं नाही, वयस्कर लोकांनी कीर्तनाला उभं राहायचं नाही, असं नाही. माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही परमार्थ करून करून म्हातारे व्हा, पण म्हातारे झाल्यावर परमार्थ करू नका. कारण तरुणपणात आणि म्हातारपणात परमार्थ करणं म्हणजे फरक आहे. कसं काय? तरुणपणात परमार्थ करणं म्हणजे प्लॅन काढून बंगला बांधणं. तुमच्या भाषेत सांगते. तरुणपणात परमार्थ करणं म्हणजे प्लॅन काढून बंगला बांधणं, आणि म्हातारपणात परमार्थ करणं म्हणजे बंगला बांधून प्लॅन काढायचं. उलट होतंय ना. म्हणून हे उलट होतं कुठेतरी. महाराज सांगतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. कारण आयुष्य कोणासाठी थांबत नाही ना. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महास्वैताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच. आयुष्य थोडे. आज आपण जो विचार केला तर कलियुगातलं आयुष्य फार कमी. सत्ययुगामध्ये भरपूर आयुष्य होतं आपल्याला. 1 लाखाचं आयुष्य होतं सत्ययुगामध्ये. किती?
1,00,000चं. पण प्रत्येक युगामध्ये एक 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 शून्य कमी होत गेला. त्रेतायुगामध्ये एक शून्य कमी झाला, कारण त्यावेळेस त्या लोकांचा प्राण, सत्ययुगामध्ये आपला प्राण हाडात होता. हाडात जोपर्यंत माणसाच्या शरीरामध्ये हाडं होती तोपर्यंत माणूस जगायचा. त्यानंतर एक शून्य कमी झाला. त्रेतायुगामध्ये किती झालं? 10,000 वर्ष हाडातला प्राण मांसात आला. जोपर्यंत शरीरामध्ये मांस होतं, मांस, तोपर्यंत माणूस जगायचा. पुन्हा एक शून्य कमी झाला. द्वापार युगामध्ये किती झालं? 10,000 वरचा एक शून्य कमी करा, 1,000 झालं. आता मांसातला पण रक्तामध्ये आला. जोपर्यंत माणसाच्या शरीरामध्ये रक्त होतं तोपर्यंत माणूस जगायचा. पुन्हा एक शून्य कमी झाला. कलियुगामध्ये किती झालं? 100 वर्ष. म्हणजे हाडातला प्राण मांसात आला, मांसातला प्राण रक्तात आला आणि रक्तातला प्राण अन्नात आला. अन्न खाल्लं तर आज कलियुगामध्ये माणूस जगतोय. 100 वर्षाचं आयुष्य दिलं. आता आपण सगळेजण भगवंताला हात जोडून एक प्रार्थना करू की आता काही शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. 10 वर्षात कुठंच काय होत नाही, कुठंच काय होत नाही. आता हे तरी लवकर वयात आले त्या परमार्थात म्हणून लवकर काहीतरी करू शकतात. आपलं निम्म वय गेलं तरी जॉब लागत नाही, नोकरी लागत नाही. काय होतं 10 वर्षात? 10 वर्षात फक्त 2 पंचवार्षिक होतात. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहिगा, राम राम स्मरादी, राम राम स्मरादी. काय करायचं? थोड्या आयुष्यात, एवढ्या अल्प आयुष्यात काय काय म्हणून करायचं? आता कला प्राप्त करायची म्हटलं वेळ लागतोच, पण काही लोक थोड्या वेळात कला प्राप्त करत असतात. आता खरा वादक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो झाकीर हुसेन, आहे की नाही? त्याच्यासारखी ऍक्टिंग केली, त्याच्यासारखं हावभाव केलं म्हणजे तसं वादन येईन का? काय काय लोकांना येतं कमी पण शायनिंग जास्त करतात. विठाला 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 विठाला. म्हणून लता दिदींसारखं गायन पुन्हा कुणाला जमणार आहे का बरं? त्यांच्यासारखा कृत्रिम आवाज काढण्यासारखं लोक प्रयत्न करतील, पण त्यांच्यासारखा ब्रँड तो ब्रँडच असतो. विठाला 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 विठाला. थोड्या आयुष्यामध्ये काय काय साध्य करू शकतो आपण? थोड्या आयुष्यामध्ये आपल्याला जन्माचं सार्थक करायचंय. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, आणि जन्माचं सार्थक करण्याकरता आज कलियुगामध्ये नामचिंतनासारखं सोपं साधन सांगितलं. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. म्हणून आयुष्य थोडं आहे ना, मग जागी राहा, आपलं हित साधा. हित कशामध्ये? हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे. आणि ज्याला हे हित माहिती आज कलियुगामध्ये, आणि जो ह्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, त्याचेच माता पिता धन्य आहेत. महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. महाराज म्हणतात जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागेत त्यांचेच माता पिता धन्य आहेत. आपण जर विचार केला अभंगाच्या प्रथम चरणाचं, लक्ष देऊन ऐका. थोड्या वेळामध्ये आपल्याला 2 तासाचं कीर्तन 1 तासात करायचे, आणि मी करू शकते बरं का तेवढं फास्ट. फक्त लक्ष देऊन ऐका. जर तुमचं लक्ष असेल तर मी 3 तासाचं कीर्तन 2.5 तासात पण करते. विठाला 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 विठाला. या अभंगाच्या प्रथम चरणाचा जर आपण विचार केला तर या अभंगातून महाराजांनी प्रथम क्रमांक कुणाला दिला तर आईला दिला, दुसरा क्रमांक कुणाला दिला? वडिलांना दिला. याचं कारण असं आहे की संतांचं वाङ्मय हे शास्त्राच्या आधारे आहे. पहिल्यांदा मातृदेवो भव, आणि मग नंतर दुसऱ्या क्रमांकाला पितृदेवो भव. आणि त्यामुळे पहिला क्रमांक आईला आहे. आईला पहिला क्रमांक का? याचं दुसरं कारण असं आहे, बाळावरती सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा संस्कार जी घडवते ती कोण आहे? आई. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. त्यामुळे आपण गर्भवती महिलांना नेहमी सांगत असतो की त्यांनी कीर्तन श्रवण केलं पाहिजे, भगवद्गीता वाचली पाहिजे, रामायण वाचलं पाहिजे. बरोबर आहे ना? असंच सांगतात ना की संध्याकाळी सगळी कामं आवरून संध्याकाळी 7:30 वाजताच TV समोर बसलं पाहिजे सिरियल बघायला. असं नाही, आमच्या माता भगिनींना सिरियलची खूप आवड असते. तर तुमच्यापैकी मला असं कोणी वाटत नाही, परंतु सिरियल पण बघितल्या तरी आपण देवाच्या बघितल्या पाहिजे. असं नाही की सिरियल बघायच्याच नाही. आता भरपूर पद्धतीने देवाच्या रामायण वगैरे आपण त्या सिरियल दाखवतात. का बरं? कारण ते संस्कार गर्भामध्ये असताना आपल्या मुलावरती होत असतात. सगळ्यात पहिल्यांदा मुलावरती संस्कार जिचे होतात ती आई आहे.
आणि मग वडिलांचे संस्कार मुलावरती होत असतात. त्यामुळे अगोदर पहिल्यांदा धन्य माता आणि मग नंतर पिता. धन्य माता पिता तयाची. आपण जर विचार केला जीवनामध्ये आईसारखं प्रेम नाही, आईसारखं वात्सल्य नाही, आईसारखं नातं नाही. जगातलं सगळ्यात मोठं, जगातलं सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे आईचं नातं आहे. बाकीच्या नात्यामध्ये कुठेतरी आपल्याला स्वार्थ दिसून येतो. बाकीच्या नात्यामध्ये बघा तुम्ही, अशी बरीच नाती आहेत. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात, डोळे झाकून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात, डोळे वटारूनच पण प्रेमच करते तिला पत्नी असं म्हणतात, पण शेवटी डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ना तिला आई असं म्हणतात. म्हणून जगातलं सगळ्यात मोठं नातं, जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं हे सबसे बडी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, देती है दुआएं भगले, देती है दुआर पगले, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है. जगातलं सगळ्यात मोठं नातं, जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं जर कोणतं असेल तर ते आईचं नातं आहे. म्हणून ही आई मला असं वाटतं जिवंतपणीच तिला जपलं पाहिजे. मेल्यावरती रडून काही उपयोग नाही जीवनामध्ये. लक्षात घ्या, आई वडील जोपर्यंत आपल्या जवळ आहेत ना तोपर्यंतच त्यांचं महत्त्व कळणं गरजेचं आहे. एकदा का तुमची आई या मातीआड निघून गेली, तुमचे वडील या मातीआड निघून गेले ना, किती आई आई करा किती बाबा बाबा करा, मातीआड गेलेले मायबाप नंतर तुम्हाला ह्या डोळ्यांना पाहायला सुद्धा मिळणार नाहीत. ते पाहायला मिळतील ते फक्त फोटोमध्ये. काही लोक माझ्याकडे येतात, मला म्हणतात ताई आम्ही एकदा तरी आमच्या आईला आमच्या वडिलांच्या गळ्यात पडून त्यांना सांगायला पाहिजे होतं की आमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. अहो मग का नाही सांगितलं? अहो आम्हाला काय माहित ते इतक्या लवकर जातील, इतक्या लवकर त्यांचा मृत्यू होईल. म्हणून विनंती असेल, माईबापांना जपण्यासाठी फार काय लागत नाही. ते काय तुमच्याकडे 2 लाख रुपये मागत नाहीत. त्यांना फक्त दिवसातून 2 प्रेमाचे आपुलकीचे शब्द बोला, त्यांचं पोट भरतं. का माता पितरे धड न बोली संसार की विश्वची आदरे मूर्खुजे समवली म्हणतात. जर संसारामध्ये मुलं आई वडिलांना धड बोलू सुद्धा शकत नसतील तर त्यांचं संपूर्ण विश्व जरी आदर करत असला तरी मूर्खू जाईसा विठाला विठाला. आणि म्हातारपणामध्ये गोड बोलणं आई वडिलांना हे म्हातारपणातलं टॉनिक असतं. ते मुलांना आपल्या आई वडिलांना देता आलं पाहिजे. मी तुम्हाला सांगेल, ज्याची आई गेली ना त्याच्या जीवनात त्याच्यावरती खरं प्रेम करणारं कुणीतरी निघून गेलं. त्याच्या जीवनातला माईचा समुद्र पूर्णपणे आटला. एक वाक्य नीट ऐकून जा. आजही कलियुगामध्ये अजूनही ज्याचे माईबाप जिवंत आहेत ना त्याच्यासारखा श्रीमंत आणि त्याच्यासारखा मोठा माणूस या जगात कोणताच नाही. कोणाला तुम्ही श्रीमंत म्हणता? एका कवितेमध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक एकानी हो, ती हाक एकानी मज होई शोककारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणून आईसारखं प्रेम जीवनात कोण करू शकेल? कोणच करू शकणार नाही जीवनामध्ये. म्हणून या आईला मला असं वाटतं की पहिला क्रमांक दिलेला आहे. जगातला सगळ्यात मोठा दृष्टांत हा आईचा दृष्टांत आहे. म्हणून धन्य माता आणि मग नंतर पिता. दुसरं एक कारण असं आहे की जेथे जेथे कर्तबगारी पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केलेला आहे त्या शास्त्राच्या आधारे संतांचं वाङ्मय असल्यामुळे पहिला क्रमांक कुणाला आहे? आईला. मी तुम्हाला रामायणातला एक प्रसंग सांगेल. ज्यावेळेस धनुष्यभंग झाला आणि धनुष्यभंगाचा आवाज ऐकून परशुरामजी त्या दिशेने आले.
धनुष्य कोणाचं होतं? आता रामायण सगळ्यांना पाठ आहे, माहिती आहे तुम्हाला. रामायण कोणाचं होतं धनुष्य? प्रभू रामचंद्राचं का परशुरामजीचं? परशुरामजीचं होतं. कुणी तोडलं? प्रभू रामचंद्रांनी ते तोडलं. आणि ज्यावेळेस परशुरामजी त्या दिशेने आले आणि पाहिलं धनुष्याचं तुकडं झालेलं, परशुरामजीचा क्रोध अनावर झाला आणि परशुरामजी जनक राजाला म्हणतात, जना जल्दी पता है धनुष्य किसने तोड़ा है? जिसने धनुष्य तोड़ा होगा उसको समाज से विलग करना, वरना सबकी हत्या करना. आता मात्र परशुरामजीचा क्रोध अनावर झाल्यानंतर जनक राजा शांत आहेत, लक्ष्मणजी क्रोधाम आहेत, रामचंद्र प्रभू शांत आहेत. पण रामचंद्र प्रभूंनी विचार केला की आपला सासरा आपलं नाव सांगणार नाही का? कारण तो त्याच्या मुलीच्या कुंकुवाचा प्रश्न आहे ना. आणि म्हणून स्वतः हाय रामचंद्र प्रभू परशुरामजीच्या पुढे गेले, नतमस्तक झाले आणि मुखातून उद्गार निघाले, नत संवरण भंजनी हारा ओ हो गई एक दास तुम्हारा. परशुरामजी, धनुष्य भंग करणारा एक तुमचा सेवकच असेल ना, एक तुमचा शिष्यच असेल ना. नहीं राघव, वो खतरनाक शत्रु है हमारा. सो म्हटल्यानंतर लक्ष्मणजी सहजच विश्वामित्रजीच्या जवळ उभे होते. बोलता बोलता लक्ष्मणजी सहजच विश्वामित्रजींना बोलतायत की गुरुदेव, तुम्ही चांगल्या माणसासोबत माझ्या भावाची म्हणजे रामचंद्र प्रभूची मुलाखत घडवून आणली नाही. कारण माझा भाऊ रामचंद्र प्रभू किती शांत आणि हे म्हातारे किती रागीट, तिथं मीच असायला पाहिजे होतो गुरुदेव. विश्वामित्रजी विचार करतात हे लक्ष्मणाचंच काम आहे, म्हणून ते म्हणतात, जाओ लक्ष्मण. लक्ष्मणजी येतात आणि आगीत रॉकेल बतावा असा पहिला शब्द टाकतात, बहुत धनुष्य तोड़े उलर काई. अरे हमने तो बचपन में ऐसे कहीं कमठे तोड़ डाले हैं. मी तर लहानपणी असे कितीतरी धनुष्यबाण तोडून टाकलेले आहेत. कोण म्हणते? लक्ष्मणजी म्हणतायत. आता मात्र परशुरामजीचा क्रोध आणखी अनावर झाला. हातामध्ये परशु घेतला आणि लक्ष्मणजीच्या अंगावरती धाव घेतली. आहे बच्चा अपनी माँ की गोद खाली करना चाहता है. लक्ष्मणजी म्हणतात, परशुरामजी तुम्ही किती जरी वेळा परशु घेऊन धावले तरी आम्ही तुम्हाला घाबरणार नाही, तुमच्यासोबत युद्धही करणार नाही. कारण आम्ही क्षत्रियाची मुलं आहोत, कारण आम्ही क्षत्रियाची संतान आहोत. आणि आमचं ठरलंय, ज्याच्या गळ्यामध्ये जानव आहे आणि ज्याच्या कपाळाला गंध आहे त्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही क्षत्रिय आहोत, आक्रमणासाठी नाही. आणि जरी तुम्हाला वाटत असेल हे बाळ भीतीपोटी बोलताय, तरी अजूनही वेळ गेलेला नाही परशुरामजी. अगर आपको देखना है तो जन्मा निकाल दो, तिलक मिटा दो और बाद में परशु दिखाओ, तब पता चलेगा कि सुमित्रा माँ के दूध में कितनी ताकत है. कर्तबगारी लक्ष्मणाची, पण स्वाभिमान कोणाचा? सुमित्रेचा. म्हणून जेथे जेथे कर्तबगारी पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केलेला आहे त्या शास्त्राच्या आधारे संतांचं वाङ्मय असल्यामुळे पहिला क्रमांक कुणाला? आईला. धन्य माता आणि मग नंतर पिता. पण काही लोकांनी तुकोबारांना विचारावं म्हटले, महाराज जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत त्यांच्या पोटी जन्माला आलेली प्रजा, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कुळी कन्या पुत्र होती जे सात्वी, हरिक वाट देवा दयाचा, हरिक वाट देवा दयाचा, हरिक वाट देवा. देवा कन्या पुत्र होती जे सात्वी, दयाचा हरिक वाट देवा, दयाचा हरिक वाट देवा, हरिक वाट देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. महाराज म्हणतात, सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलगी असो अथवा मग तो मुलगा असो, त्यांचा मलाच काय तर त्यांचा देवाला सुद्धा आनंद वाटतो, देवाला सुद्धा त्यांचा हर्ष वाटतो. आपण जर विचार केला अभंगाच्या दोन्ही चरणांचा तर एक गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या लक्षात येईल. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराजांनी प्रथम क्रमांक कोणाला दिला? धन्य माता आणि मग नंतर पिता. आणि अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये महाराजांनी प्रथम क्रमांक कुणाला दिला? कुळी कन्या, कन्येला दिला आणि मग नंतर पुत्र. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. वास्तविक खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर जास्त आनंद माणसाला पुत्र झाल्यावर होतो.
10% लोक सोडली तर 90% लोकांना असं वाटतं पहिला मुलगाच पाहिजे. बरं, पहिल्यांदा एक मुलगी झाली तर ठीक आहे, दुसरी पण जर मुलगीच झाली तर ह्याचा चेहरा बघा तुम्ही, फोटो काढायसारखाच दिसतो. हे योग्य मला तर नाही वाटत. मुलामध्ये आणि मुलीमध्ये भेदभाव नका करू. मी असं म्हणत नाही की मुलगा नसावा, मुलगा पण नक्कीच असावा बरं का, मुलगा पण पाहिजे. पण मुलगा होण्याकरता तुम्ही मुलीला का मारता हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. मुलगा होण्याकरता मुलीला मारू नका माईबाप, कारण ती जसा वंशाचा दिवा आहे तशी ही सुद्धा वंशाचा दिवा समजून जर तिला सांभाळलं तर ती सुद्धा तुम्हाला प्रकाश देऊ शकते, एवढं लक्षात ठेवा. ती सुद्धा पंथी आहे. दिवा जसा प्रकाश देतो ना, पंथी सुद्धा प्रकाश देऊ शकते. मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव करू नका. बरं, या ठिकाणी तर महाराजांनी प्राधान्य मुलीला दिलं. बरं, महाराजांना पण असं म्हणता आलं असतं कुळी पुत्र कन्या. अरे कुळी पुत्र कन्या नाही, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक. लाडकी बहीण योजना आत्ताची नाही तेव्हाची. विठाला प्राधान्य मुलीला दिलं. पर पहिला क्रमांक मुलीला काय, याचं कारण असं जातती कन्या महती चिंता. ज्यावेळेस मुलगी जन्माला येते ना त्यावेळेस वडिलांना तिची काळजी वाटते. ती वयात आल्यावर पुन्हा तिची चिंता वाटते. तिचं लग्न कसं पार पडेल ही चिंता असते. लग्नाच्या प्रसंगी पैशाची चिंता असते. आणि ज्यावेळेस त्या मुलीचं लग्न होतं ना त्यावेळेस वडिलांचं अंतकरण दुःखी होतं. कितीही कठोर अंतकरणाचा बाप असू द्या, आपल्या मुलीच्या लग्नात रडतो बाप, लग्नात रडतो. तुमची आमची गोष्ट सोडा, पण कण्वासारखे मुनी रडले शकुंतलेसाठी आणि जनकासारखे विदेही रडले सीतेसाठी, मग आपण तर कोण आहे. जी मुलगी, मला सांगा इथं प्रत्येकाला मी प्रश्न विचारते की तुमच्या मुलीचं लग्न झालं म्हणजे तुमच्यावरची जबाबदारी संपली का? संपली का माईबाप? अजिबात नाही, उलट वाढली म्हणा, वाढली. माझ्या लेकराचं तिथं कसं चाललं असेल. बरं, जी मुलगी तुम्हाला जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत दुःखाशिवाय दुसरं काहीच देत नाही, त्या मुलीला महाराजांनी या अभंगामध्ये प्रथम क्रमांक का बरं दिला? काही कारण असेल, काही कारण असू शकतं. त्या मुलीला प्रथम क्रमांक का? जी मुलगी तुम्हाला दुःखाशिवाय दुसरं काहीच देत नाही. एक वृद्ध गृहस्थ हिमालयाची यात्रा करत होता. खांद्यावरती एक लहान बाळ होतं. स्वामीराम तीर्थांनी त्या वृद्ध गृहस्थला विनंती केली, दादा आपके पास जो बच्चा है तो मेरे गोद में दे दो, मुझे भी आनंद मिलेगा, आपकी भी थकान उतर जाएगी. त्यावेळेस त्या स्वामीला नवो नारायण उद्गार, स्वामी जी आप ब्रह्मचारी है, अगर मेरा बेटा होता तो तुम्हारे पास देता, पण बेटा नहीं स्वामी जी, मेरी कन्या है. और जिस पिता को कन्या का बोझ लगता है वो दुनिया में पिता होने के लायक नहीं. ज्या बापाला स्वतःच्याच मुलीचं ओझ होतं तो बाप बाप बनण्याच्या लायकीचा नाही. हे बापाचेच उद्गार आहेत. विठ्ठला पहिला क्रमांक मुलीला का? याचं कारण असं आहे मातृत्वाचा पराक्रम आणि पराक्रमाचं मातृत्व. पराक्रमाचं मातृत्व पुत्राकडे, परंतु मातृत्वाचा पराक्रम कन्याच करू शकते. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक. किंवा नारीगणींना मत करियारो नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए है शुक भीष्म हनुमान. शुकासारख्या भीष्मासारख्या हनुमंतरायांसारख्या मोठमोठ्या रती महारथींना जन्म देणारी सुद्धा कोण आहे? कन्याच आहे. आता हे झालं कन्येचं. पुत्र कोणाला म्हणायचं आहे का? मी अतिशय थोडक्यात तुम्हाला सांगते, विस्तार करतच बसत नाही, अतिशय थोडक्यात. पुत्र कोणाला म्हणायचं आहे का? तर पुत्र असा एकच पुत्र पुरे, पुरे एकची पुत्र माई बापा पोटी, हरी स्मरणी उद्धरे कुळकोटी. धन्य वंशी जन्मला भगीरथ, गंगा आणोनी पूर्वज केले मुक्त, त्याला म्हणायचं पुत्र. जे पितरांना तारतात इति पुत्र हा. मुलं तर सगळ्या जगातच होत असतात की, पण पुत्र वेगळा आणि मुलगा वेगळा. लक्षात घ्या, पुत्र कोणाला म्हणायचं? जे मुलं आपल्या वडिलांच्या आज्ञेत राहतात, वडिलांच्या शब्दाच्या बाहेर जात नाही, त्याला पुत्र म्हणायचं. विठाला हे झालं पुत्राचं. आणि महाराज सांगतात सात्विक कुळामध्ये जन्माला येणारी मुलगी असो अथवा तो मुलगा असो, त्यांचा मलाच काय तर त्यांचा देवाला सुद्धा आनंद वाटतो, देवाला सुद्धा त्यांचा हर्ष वाटतो. तयाचा हरिक वाटे देवा, पण देवाला हर्ष वाटण्याच्या लायकीचं ते करतात काय? गीता भागवत गीता भागवत करीती
अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कुळी खंडा होती जय सात्विका कुळी खंडा पुत्र होती जय सात्विक हे कुळी खंडा पुत्र होती जय सात्विका कुळी खंडा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तर ती मुलं काय करतात, गीता आणि भागवत या दोन ग्रंथांचं श्रवण करतात आणि अखंड विठ्ठलाचं चिंतन करतात. विचार करू आता तिसऱ्या चरणाचा थोडा. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद एवढी ग्रंथ संपत्ती आहे, तरी पण महाराजांनी गीता आणि भागवत या दोनच ग्रंथाचा उल्लेख या अभंगामध्ये का केला? याचं कारण असं आहे की ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मरण हे निश्चित आहे. ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मरावं लागणार आहे, आणि ज्याला मरावं लागणार आहे त्याला मरेपर्यंत जगावं लागणार आहे. पण मरेपर्यंत कसं जगायचं ह्या प्रश्नाचं उत्तर गीतेत आहे, आणि जगणं संपलं म्हणजे मरायचं कसं ह्या प्रश्नाचं उत्तर भागवतात आहे. म्हणून गीता भागवत करीती श्रवण. सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलं आणखी काय करतात, अखंड चिंतन विठोबाचे. अखंडतेने विठ्ठलाचं चिंतन करतात. जीवनामध्ये अखंडतेला खूप महत्व आहे. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. हा अखंडतेने आमच्या जगद्गुरु तुकोबारांनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे. कारण काय, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पारडे. अंतकाळी ते नाव आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये नामस्मरण केलं, अठ्ठास केला, पण कशासाठी? याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. साठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा. यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा. शेवटचा दिस शेवटचा दिस गोड भावा. तने सिद्धीने पावलो विसावल. आताने सिद्धीने पावलो विसावल. आताने सिद्धीने पावलो विसावल. आताने सिद्धीने पावलो विसावल. यासाठी गेला होता अट्टहास. अट्टहास केलता म्हणजे काय केलता? अखंड चिंतन. अखंडतेने विठ्ठलाचं चिंतन केलं. कारण ज्याचा जन्म झालाय त्याला मरण हे निश्चित आहे, आणि मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत नाही. कुठं बाकी कुठेही चालेल वशिला, पण इथं चालत नाही. वशिला म्हणजे काय हो? वशिला म्हणजे काय? व म्हणजे वय नसतानाही, शी म्हणजे शिक्षण नसतानाही, ला म्हणजे लायकी नसतानाही जो लावला जातो त्याला म्हणायचं वशिला. समजलं ना? वशिला म्हणजे काय? ही वशिलेबाजी मरणाच्या बाबतीत चालत नाही. तुम्ही बघा, हिंदुस्थानमध्ये एखादं मंदिर नसलेलं गाव तुम्हाला सापडेल, पण स्मशानभूमी नसलेलं गाव तुम्हाला सापडणार नाही. कारण मरण हे अटळ आहे. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र ढांशी. 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र ढांशी. भजते नाशी नाशिते पुनर्विदिशे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणून कसं जगायचं गीतेकडून शिका, कसं मरायचं भागवताकडून शिका, कसं जगायचं
गीतेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला शिकवलं, अर्जुना काय देवा, जर जिंकलास तर हस्तिनापुराचा राजा होशील आणि जर मेलाच तर स्वर्ग प्राप्ती होईल तुला. कसं जगायचं गीतेने अर्जुनाला शिकवलं, आणि कसं मरायचं हे भागवताने परीक्षिती राजाला शिकवलं. मला सांगा, परीक्षिती राजा किती दिवसाचा होता? भागवत प्रत्येकाने ऐकला असेल, कोणी ऐकला असेल, कोणी नसेल ऐकलं. किती दिवसाचा होता परीक्षिती राजा? 7 दिवसाचा होता. किती? 7 दिवसाचा. आणि 7 दिवसानंतर त्याला शाप होता की तुझा तक्षक नावाचा सर्प जाऊन मृत्यू होईल. परीक्षिती राजा 7 दिवसाचा होता. मला सांगा, आपण सगळे किती दिवसाचे? आपण पण 7च दिवसाचे. आपल्याकरता काय नवीन 8 दिवसाची योजना निघणार आहे का? नाही. 7 दिवस म्हणजे घाबरून जाऊ नका. 7 दिवस म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार हे 7 दिवस. यातल्या कुठल्या तरी एक वारी आपल्याला निघून जावं लागणार आहे. परीक्षिती राजाचा मृत्यू हा सर्पदंशाने झाला. आपला पण मृत्यू कशाने होणार आहे? सर्पदंशानेच होणार आहे. संसाराला सर्प असं म्हटलेलं आहे, म्हणून रुसलो संसारा, सर्प हा विकार पांडा. आपल्याला ऑलरेडी सगळ्यांना साप चावलेला आहे. काय झालेलं आहे लक्ष आहे ना? आपल्याला साप चावलेला आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? पूर्वीच्या काळामध्ये जर काय एखाद्याला साप चावला की काय करायचे? जुन्या काळामध्ये बाबा त्याला मुंजाबाच्या पालावरती आणायचं, मंत्रीकडे मंत्रोपचार करायचे. नंतर त्याला परीक्षा पाहण्यासाठी कडुलिंबाचा पाला खायला द्यायचा. नंतर विचारायचं असतं पाला कस काय? तो म्हणतो पाला गोड आहे. मग समजायचं त्याला साप चावलेला आहे. तसं संसार कडू आहे तरी पण तो आपल्याला गोड लागतोय, आणि परमार्थ गोड आहे तरी पण तो आपल्याला कडू लागतोय. याचाच अर्थ आपल्याला काय झालंय? आणि जहर चांगलंच भिनलेलं आहे. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू, जीवाशी झाला. संसार कडू आहे पण गोड काय? तर त्या भगवंताचं नामस्मरण गोड आहे, ते विठ्ठलाचं नाव गोड आहे. म्हणून एकदा सर्वांनी प्रेमाने हाताने टाळी, मुखाने नाम विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, 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 हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आपुल्या हिता जोशी जागता, धन्य माता पिता तयाच्या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी गवाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कसं तरी पळत पळत आला होता 3ऱ्या चरणापर्यंत. तर थोडंसं 5 मिनिट फक्त, मी जास्त वेळ घेणार नाही. प्रेम म्हटलं की माता, पतिव्रता म्हटलं की सीता, आणि शास्त्र म्हटलं की गीता. हा विचार जर केला तर या अभंगातून आपल्या लक्षात येतं. प्रेम म्हटलं की माता, पतिव्रता म्हटलं की सीता, आणि शास्त्र म्हटलं की गीता. प्रेम म्हटलं की माता असं का म्हटलेलं आहे? कारण जगाचं अश्रू पुसणं हे भगवंताचं काम आहे, पण